देशांमध्ये कोरोनाचा संक्रमण वाढत आहे। दिवसेंदिवस कोरोनाचे बळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। काल लोकसभेमध्ये याबाबत आपली भूमिका मांडली आणि महाराष्ट्र संपूर्ण देशाचं लक्ष याकडे वेधून घेण्याचं काम केलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी आहेत। आपण काल लोकसभेमध्ये आरोप केला आहे की देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्सफरचा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। अशा प्रकारे देशामध्ये कोरोना संक्रमण वाढत आहे। सरकार याकडे लक्ष वेधत नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, हा प्रश्न काल मी लोकसभेत उपस्थित केला तो हाच होता की देश कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहे किंवा नाही। जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत केंद्र सरकारच्या या पूर्णपणे फेल गेलेल्या आहेत, आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर देशात जवळपास दररोज 1 लाखाच्या आसपास रुग्ण कसे काय सापडतात याचं उत्तर खरं तर केंद्र सरकारनं द्यायला हवं। तर त्यातून आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील। कारण आत्तापर्यंत जर बघितलं 30 जानेवारीला पहिली केस आपल्या देशात आढळून आली आणि त्यानंतर आज जवळपास 9 महिने उलटत आलेत। आणि त्यानंतर आपण जर कोरोनाचा विचार केला तर मृत्यूसंख्येच्या बाबतीमध्ये आपण आज देशात विश्वात दुसऱ्या क्रमांकावर आहोत। आणि जर फास्टेस्ट ग्रोईंग केसलोड जर बघितलं तर आपण आज जगात पहिल्या क्रमांकावर। ही खरोखर चिंताजनक बाब आहे आणि अजूनही आपल्याला माहीत नाही की आपण पीकच्या जवळ आहोत किंवा नाही। त्यामुळे ही खरंच चिंताजनक परिस्थिती आहे आणि या सगळ्याला जी जबाबदार आपण म्हटलं जातं त्या पद्धतीनं जर वेळीच पावलं उचलली गेली, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, स्टेज इन टाईम सेव्स 9, किंवा मेडिकलचं कुठल्याही याचं एक फार महत्त्वाचं तत्व आहे, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट सेव्स द कॉम्प्लिकेशन्स। त्यामुळे या पद्धतीनं जर केंद्र सरकारनं वेळीच पावलं उचलली असती आणि त्याच वेळी जर प्रत्येक इंटरनॅशनल ट्रॅव्हलरची RT-PCR केली असती तर नक्कीच ही परिस्थिती देशावर ओढवली नसती। ही वस्तुस्थिती आहे। आणि असं असताना आजची जर आपण परिस्थिती बघितली तर कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी देशातल्या 22% रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे। देशातल्या एकूण मृत्यूंपैकी 37% मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत। याचा जर एपिडेमिओलॉजिकल किंवा जॉग्राफिकल स्प्रेड जर आपण बघितला तर आधी मोठ्या शहरांमध्ये होता, मग छोट्या शहरांमध्ये होता, आता ग्रामीण भागांमध्ये पसरायला लागलेला आहे। आणि अशा परिस्थितीत आज महाराष्ट्र जात्यात आहे, उद्या इतर कुठलंही राज्य असू शकेल। त्यामुळे केंद्र सरकारनं वेळीच पावलं उचलली पाहिजेत। आणि अशावेळी 1 सप्टेंबरपासून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला जी व्हेंटिलेटर्स, PPE किट्स, टेस्टिंग किट्स, N95 मास्क ही जी मदत दिली होती ती 1 सप्टेंबरपासून बंद केलेली आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या राज्यामध्ये 37% मृत्यू आहेत एकूण देशाच्या, ज्या राज्यामध्ये एकूण देशाच्या 22% केसेस आहेत, अशा राज्याच्या बाबतीत जर आपण मदतीचा हात आखडता घेत असाल तर महाराष्ट्रातले रहिवासी हे देशवासी नाहीत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। म्हणजे काल मी जसं म्हणालो, आई जेव घालीन आणि बाप भीक मागू देईना, तीच परिस्थिती आहे की एकीकडे GSTचे पैसेही केंद्र सरकार देत नाही आहे, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारला देणारी ही मदतसुद्धा देत नाही आहे। मग महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात हा नक्कीच अन्यायाचा ही भावना, केंद्र सरकारकडून झालेल्या अन्यायाची भावना निर्माण झाली तर त्यात वावगं नाही। सर, असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे आरोप करताय यामधून असं दिसतं की केंद्र सरकारने पंतप्रधान PM केअर फंडमध्येही मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले। शासित भाजपची सरकार नाही, महाविकास आघाडी सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे। यामुळे या दृष्टिकोनातून 1 सप्टेंबरपासून ह्या सर्व मदत बंद केल्याचा आरोप आहे। यामध्ये मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत राजकारण आणण्यापेक्षा आपल्या देशातल्या लोकांचे जीव वाचवणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे कोणत्याही राज्यकर्त्याचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे आणि ते कर्तव्य केंद्र सरकारने निभावलं पाहिजे, हीच माझी भावना आहे। आणि जे आपण PM केअर्स फंडचा उल्लेख केला त्या पद्धतीनं PM केअर्स फंडला ज्या पद्धतीनं CSRच्या माध्यमातून निधी जमा करता येत होता त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे हात मात्र बांधले गेलेले आहेत। त्यामुळे ही परिस्थिती केवळ महाराष्ट्राची नाही, ही परिस्थिती इतर राज्यांची सुद्धा आहे आणि त्यामुळे याला नक्कीच मर्यादा येत आहेत। आणि असं असताना सगळा निधी PM केअर फंड्सकडे वळवलेला असताना या माध्यमातून होणारी मदत, येणारी मदत ही ज्या राज्यात जास्त कोरोना संख्या आहे, ज्या राज्यामध्ये मृत्यू होत आहेत, या राज्यांना ही मदत तेवढ्याच मोकळेपणानं दिली गेली पाहिजे। सर, महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाला मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि त्यानंतर मात्र आज हे आंदोलन सुरू आहे, कालही होतं। मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका आपली? नाही, मराठा आरक्षणाविषयी ही भूमिका महाराष्ट्रातल्या मला वाटतं सर्वच राजकीय पक्षांची आहे की मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आणि या माध्यमातून स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः दूरचित्रवाणी माध्यमांसमोर ही गोष्ट सांगितलेली आहे की सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे। माझ्या ज्या बातम्या वाचण्यात आल्या त्यानुसार सरकार फेरयाचिकेचा सुद्धा विचार करतं आहे आणि या पद्धतीनं सरकार मराठा आरक्षणाच्या ठामपणे पाठीशी आहे। सगळेच राजकीय पक्ष, सगळेच लोकप्रतिनिधी या आरक्षणाच्या पाठीशी आहेत आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे।
मराठा आरक्षण आता कायद्याच्या पेचमध्ये फसलं आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र आक्रमकतेने आंदोलन करत आहे. आंदोलन करताना काय आपण बोलाल? कारण काय ही जी लढाई आहे ती कोर्टात लढाई सुरू आहे. कोर्टातून आपल्याला विजय मिळवावा लागेल. माझी सगळ्या आंदोलनकर्त्यांना हीच कळकळीची विनंती आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे. याबाबतची ग्वाही स्वतः सरकारच्या प्रमुखांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. सगळे राजकीय पक्ष आपल्या पाठीशी आहेत आणि यातून लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. हे आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे. मराठा आरक्षणाला आता साथ धनगर आरक्षणाची ही मिळाली आहे. धनगर आरक्षणाची मागणी करणारे नेते मराठा आरक्षणासोबत आता आंदोलन करत आहे. यामुळे असं वाटतं की या मराठा आरक्षणाची जी लढाई आहे त्याला आणखी मजबूती येईल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी लढाई जी आहे ते सरकार मजबूतीने लढत आहे असं म्हणता येईल. ही अगदी साधी सरळ भावना आहे की सामाजिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना ही विकासाची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आरक्षण हे मिळालं पाहिजे. ही सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्यामुळे या आरक्षणाच्या पाठीशी सरकारच आहे. त्यामुळे नक्कीच मला वाटतं हा लढा आणखी मजबूत आहे. धन्यवाद. नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह विनोद राठोड, TV9 मराठी.